पाहिले फर्स्ट टाइम तुला तेव्हा माझा दिल जोरात धडकला. केसन दे दे जेव्हा तू झटका माझ्या हृदयाची होते शरीरातून सुटका. जेव्हा तू माझ्या जवळून जातेस माझ्याकडे बघून हळूच हसतेस तेव्हा मी माझा राहत नाही तुझ्याशिवाय दुसरं मला काही दिसत नाही. अरे कोण आहे हो पेताळ हे? आकाश या की बसा. बसायला आलोय. अख्खा आयुष्य बसवलंय माझं या बाईंनी. आकाश काय बोलतो काय कळलं ना मला. सरड्यापेक्षा मला फास्ट कलर बदलते तू तर. अरे तिथं थांबून थांबून पुतळा झाला पुतळा. काय लागते माझ्याकडे? म्हणजे तुम्ही आधी भेटले होते? बोळा रे तो बोळा. ही तुझी बायको माझ्याकडे आली मला म्हणते पळून जाऊ पळून. आकाश काही पण नको सांगू. तुम्ही काय त्याचं मनावर घेताय? दारूच्या रशीत काही बरं होतंय. वास पण येतोय कधी दारूचा. दारू दारू बरोबर प्यायला लागलोय तुझ्यामुळं प्यायला लागलो दारू फक्त. सांग की खरं सांग जरा याला. तू निघ इथून. कळू दे ना याला पण. तू जा इथून. कळू दे ना कळू दे तुझ्या नवऱ्याला. राहुल अरे मला तर फसवलंयस पण राहुल की जरा धंदा लावलाय नी. बाहेर निघ. ढकलू नको. निघ बाहेर निघ. माझ्याच घरात येऊन माझ्या संसारात विष घालतो का? माझ्या नवऱ्याच्या मनात माझ्याविषयी अजिबात काय भरवायचं नाही. परत फिरकात सुद्धा नाही माझ्या आयुष्यात. गोडाच लावतो तुला गोडा. परत कुत्र्यासारखं माझ्या दारात येऊ नको. काय म्हणत होता तो? दारू पिऊन काय माणूस खरं बोलत असते? अगं दारूच्या नशेतच माणूस खरं बोलतो. म्हणजे तुम्ही पण त्याचं मनावर घेताय का आता? तुम्ही तर येता जाता नुसता संशय घेताच आहे. तो आहेच परत आग लावायला. त्याला आपलं घर कसं काय माहित? आता ही त्याची सासूरवाडी आहे आणि मी त्याच्या गावची म्हणजे त्याला काय कळणार नाही? घ्या तुम्ही बी संशय घ्या अजून. अक्षय अय अक्षय ह्याच्या आईला पिऊन झोपलं हे. रोजची तारा झाली ह्याची. अक्षय अय अक्षय आयला रात्र बिलय झाली थंडी गारटा. अय अक्षय अय अरे उठ के अक्षय. अरे घरी आई वाट बघत असेल तुझ्या. अक्षय अक्षय तुम्ही अजून तोच हे का धरून येत का? नाही ग राग गेला नाही का अजून? तसं काय नाही. तुम्ही जर असेच रागात राहिले तर पुढं कसं होईल आपलं? अगं परक माणूस आपल्या घरात आलाय. अहो खरंच तसं काय नाही. तसं जर असतं त्याला हाकलून दिलं असतं का मी? तसंही मनीषा याकरता परका माणूस आपल्या घरात आला ना तर घरातली लक्ष्मी निघून जाते. अहो खरंच तसं काय नाही. तसं असतं तर तुम्हाला आमच्या गावात बी परत नेलं नसतं मी. मग ते आकाश पळून जायचं काय म्हणत होतं? अहो ते दारू पिऊन बरळत होतं. नाशिक कुत्रे आपल्याला पावले पावले भेटणार आहेत. का तुम्ही त्यांचं मनावर घेणार आहेत का? अगं तरी बी माणसाला वाटतंच की. तुम्हाला आधी बी सांगितले आणि आता बी सांगते. ह्या लालीने लय जीव लावलाय तुमच्यावर. आता तू जीव लावलाय आणि मी बी लावलायच की तुला जीव. मग जीव लावल्यावर मनात अशी शंका येत नाही? अगं शंकेचा प्रश्नच नाही. माझ्या जागेला येऊन विचार कर की. एकदा संशयाचं भूत डोक्यात घुसलं ना की समोरचा माणूस किती बी चांगला असला तरी वाईटच दिसतो. अगं चांगलं वाईटाचा प्रश्न नाही ग. दुसऱ्या माणसामुळे आपण लांब होतो. तुझा भूतकाळ स्वीकार केलाच की मी तरी बी तू परत परत तेच. पास की आता
मनीषा तुमची आहे आणि तुमचीच राहणार आहे. परत नाही ना असं करणार? नाही हो, विश्वास ठेवा. हॅलो हॅलो, तुम्हाला मी फोन केला होता, पोराला पाठवून द्या, तुम्ही दिले नाही पाठवून. हो पाठवलं होतं, काही काम निघालं असेल तर आलं नसेल. त्याच्या मनात नाही काय? नाही नाही हो, तसं काही नाही हो, तसं काही नाही. मी पोराशी बोलते आणि मग तुम्हाला देते निरोप. अहो आमची पोरगी लय सुंदर आहे, आम्ही काय कुठं पण हे करू शकतो. हो हो माहिती आहे, पण निघालं असेल, मी बोलते पोरासंग. नसन तुमच्या मनात तर तोडून टाकू आम्ही. नाही नाही तसं काही नाही हो, करायचं तसं काही नाही. हॅलो, कुठं आहेस रे? हाय इथंच इथं कुठं? गावात आहे. गावात कुठं? गावात लवकर ये घरी. रात्रभर कुठं होता? घरी येता येत नाही का लवकर तुला? कुठं नाही, इथंच होतो चौकामध्ये खालच्या. ये लवकर. आलो आलो. झाला का? हां जाणतो आहे मनासारखं. तुझ्यामुळे लग्न मोडले, तुझ्या सतत नाहीचा पाडा चालू आहे. ऐकत नाही, स्वतःच्याच मानाचं करतो. वाटलं होतं पोरग तरी सुख देईन, पण नाही. आता सगळं तुझ्या मनावर, तुला काय करायचं ते कर, आम्ही मध्ये पडणार नाही. तुला जे वाटन ते कर. आता तुला बोलणारच नाही काही. नाही सुख देणार नाही आहे, त्याच्याच मानासारखं करणार. बोल की आकाश. त्या दिवशी पण अचानक घरी आलतं आणि हिचं पण अचानकच बोलवलं. आपण दोघं इथं बसलोय एकाच गोष्टीमुळं, तुमची मनीषा आणि माझी लाली. तुम्हाला माहितीच असेल ना, मनीषाला लाली म्हणतात ते. माहिती आहे की? त्याचं काय? सगळं सांगतो. आज फुल अँड फायनल करायचं आहे. आमचं 7 वर्षाचं प्रेम आहे. तिचं मला सगळं माहिती होतं आणि माझं तिला सगळं माहिती होतं. तिचं तुझ्यासोबत लग्न झालं आणि तू आमच्या प्रेमात आडवा आला. अरे 7 वर्षाचं प्रेम होतं ना, मग तिने माझ्याबरोबर का लग्न केलं? तिच्या बापामुळं. तिच्या बापाला चांगला मुलगा पाहिजे नव्हता म्हणून ती तुझ्या पदरात पडली. तुमचं प्रेम 7 वर्षाचं असेल नाहीतर 70 वर्षाचं, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. माझं तिच्याबरोबर लग्न झालं ना, त्या क्षणापासून ती माझी झाली. आणि मला तुमचं आधीपासून माहीत होतं, पण ती माझ्याबरोबर चांगली आहे ना, याच्यातच सगळं माप आहे. आता डायरेक्ट विचारतो, लाली मला देऊन टाक. तुला पाहिजे ते करतो, तिला सोडून लांब निघून जा. अरे खाऊची पेंड वाटली का? बायको आहे माझी ती. माझ्या जागी जर दुसरा कोण असता ना, तर उचलून डोक्यात दगड घातला असता. अरे घाल ना, घाल दगड. अरे मी आलो तर एकदा सगळं संपून जाईल. अरे तुझी बायको माझ्याकडे आली, मला म्हणते पळून जाऊ. आणि काल मी तुझ्यामुळे नाही आली, तुझा विचार केला तिने. अरे तू काटा आहे रे आमच्या मधला. अरे तू जरा आमच्यात नसतं ना, म्हणजे आम्ही दोघं सोबत असतो. असं नसतं रे होत. कोणता नवरा आपली बायको तिच्या प्रिय करायला दे. शेवटची विनंती, आमच्या संसारातून लांब निघून जा. आत्ता हात जोडलेत, पण हात कधी पडेल ना काय सांगता येणार नाही. तुमच्या दोघांना माहीत नाही राहुल काय चीज आहे.